तुम्ही या बायकांचं मनावर घेऊ नका. आल्यापासून सारखं चाललंय, देवाची दुसरी बायको बी बघायला मिळेल, दुसरी बायको बी बघायला मिळेल. अरे इथं आख्यानाला आलायत का देवाची बायको बघायला आलायत? हा, अरे गणोबा जाऊ द्या, मी सांगतो बानूबाई कशा आहेत त्या. बानूबाई तुम्ही बघितल्यावर तुमचं हातच जोडलं जातं बघा. मोठे शिवभक्त आहेत त्या. देवाची पूजा केल्याशिवाय, निवद दाखवल्याशिवाय पाणी बी पित नाही. आणि कोणी मोर आलं ना मायनं बोलते. आणि बानूबाई दिसाय कशा आहेत? आता म्या तरी जेजुरी सोडून कधीच गेलो नाही, पण अख्ख्या जेजुरी मध्ये एवढी सुंदर बाई म्या तरी बघितली नाही. अरे काय बोलतोस काय? अरे कोणी ऐकलं तर चाकरी घालून बसशील. अरे अरे चला चला, हा. आम्हाला लय काम आहे. चला 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 चला. म्हाळसा कुठे गेली असावी? तेव्हा ना राजसभेकडे आम्ही प्रस्थान करायला हवं होतं. तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो, तुझीच प्रतीक्षा करत होतो. राजसभेत आजपासून नारद मुनी आख्यान सांगणार आहेत. आख्यानाच्या अनुषंगाने आम्हा दोघींनाही आमच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. त्यासाठी सूर्यदेवांकडे मी सहाय्य मागायला गेले होते. काय म्हणाले सूर्यदेव? काही नाही, निघूयात. मला तुमच्याशी अजून एका गोष्टीबद्दल बोलायचे आहे. कोणत्या? आज बानू प्रथमच गडावर येणार आहे. राजसभेत विवाहानंतर ती प्रथमच येणार आहे. याचे सर्वांनाच कुतूहल आहे आणि गडावर हीच चर्चा सुरू आहे. ते स्वाभाविकच आहे. पण म्हाळसा, तुला माझ्याशी कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे? सांगते, पण त्याआधी मला माझ्या मूळ रूपाचे प्रथम स्मरण होईल आणि तुमच्या सोबत तुमच्या मूळ स्थानी मी येईन, असा मला आशीर्वाद द्यावा. त्याआधी तुला मला काय सांगायचे आहे ते सांग. आज बानूला राजसभेत कोणते स्थान द्यावे हे मी ठरवेन. काय झाले? म्हाळसा, राजसभेत एखाद्या अतिथीला कोणते स्थान द्यायचे हे प्रधानजींना ठाऊक आहे. हे सारं तेच बघतात, तेव्हा ह्यामध्ये आपण लक्ष न दिलेलं बरं असं मला वाटतं. पण आज ते मी ठरवणार आहे. म्हाळसा, ह्या आख्यानाच्या अनुषंगाने तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे असा आशीर्वाद तू काही क्षणापूर्वी मागत होतीस. आणि आता राजसभेत बानूला कोणते स्थान द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार तू मागते आहेस. होय, म्हाळसा, पण ह्या क्षणी ह्या दोन गोष्टींपैकी एकच गोष्ट मी तुला देऊ शकतो. एकतर या आख्यानाच्या अनुषंगाने तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल असा आशीर्वाद देऊ शकतो, नाहीतर राजसभेत बानूला कोणते स्थान द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार मी तुला देऊ शकतो. म्हाळसा, आता तूच ठरव तुला काय हवे ते.